नमस्कार, मैं शैला हिंदी अध्ययन विभाग से सीएनसी पीयू कॉलेज चित्रदुर्गा। हम लास्ट क्लास में पाठ 5 बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर के बारे में पढ़े थे और इसके साथ साथ इस पाठ के लेकर शांति स्वरूप बौद्ध इनके बारे में देखे थे। इस पाठ में इनका जन्म के बारे में देखे थे, इनके जन्म के बारे में, इसके साथ साथ इनके माता पिता, माता भीमाबाई और पिता रामजी सुबेदार, इनके बारे में देखे थे। और इन्होंने बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर महाराष्ट्र के महार जाति से संबंध रखते थे, इसलिए इन्होंने बहुत कठिनाइयों को झेलना पड़ा उस समय। ನಾವು ಕೊನೆಯ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಓದಿದ್ವಿ। ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಅವರು ಹುಟ್ಟಿದ್ದು ಇದರ ಬಗ್ಗೆನೂ ನೋಡಿದ್ವಿ। ತಾಯಿ ಭೀಮಾಬಾಯಿ, ತಂದೆ ರಾಮ್ಜಿ ಸುಬೇದಾರ್, ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಹರ್ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವ ಕಾರಣದಿಂದ ಇವರು ತುಂಬಾ ಇವರ ಜೀವನ ತುಂಬಾ ಕಠಿಣವಾಗಿತ್ತು। ಆ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರಿಂದ ಇವರ ಜೀವನ ತುಂಬಾ ಕಠಿಣವಾಗಿತ್ತು। ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾತಿ ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಏನು ಬಾವಿಯಿಂದ ನೀರು ಕುಡಿಯೋದಕ್ಕೂ ಬಿಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಯಾವ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೂ ಇವರು ಹೋಗುವ ಹಾಗೆ ಇರಲಿಲ್ಲ। ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತು ಇವರು ಮೆಟ್ರಿಕ್ ಅಂದ್ರೆ SLC ಇದರ ಜೊತೆ BA ಡಿಗ್ರಿಯನ್ನ ಪಡೆದ್ರು। ಇದು ಮಹರ್ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇವರು ಮೊದಲಿಗರು ಡಿಗ್ರಿ ಪಡೆದಿದ್ದು ಮತ್ತೆ ಮೆಟ್ರಿಕ್ ಪರೀಕ್ಷೆನ ಪಾಸ್ ಮಾಡಿದವರು। हम बाबा साहेब महाराष्ट्र के महार जाति से संबंध रखने के कारण इन्होंने बहुत कुछ कठिन परिस्थितियों को झेलना पड़ा। स्कूल को जाने नहीं देते थे वहाँ के समाज के लोग, और कुएं को पानी नहीं छूने देते थे, और इसके साथ साथ मंदिर के दरवाजे इनके लिए कभी भी नहीं खुलते थे। अब देखें, इसके साथ साथ इन्होंने मैट्रिक परीक्षा भी पास कर दी और BA की परीक्षा पास कर दी। अब देखेंगे आगे का भाग। सन 1923 में अपने पिता की इच्छा के विरुद्ध भीमराव बड़ौदा स्टेट फोर्स में लेफ्टिनेंट भर्ती हो गए। अपने पिता के विरुद्ध इन्होंने ಬಡೋದಾ ಸ್ಟೇಟ್ ಫೋರ್ಸ್ में ಲೆಫ್ಟಿನೆಂಟ್ ಭರ್ತಿ हो गए। ತನ್ನ ತಂದೆಯ ವಿರುದ್ಧ ಇವರು ಬಡೋದಾ ಅನ್ನುವ ಸ್ಟೇಟ್ ಫೋರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಲೆಫ್ಟಿನೆಂಟ್ ಒಂದು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂಡ್ರು। भीमराव की भर्ती के करीब 15 दिन के बाद 2 फरवरी 1923 को उनके पिता रामजी सुबेदार की मृत्यु हो गई। भीमराव की मृत्यु की करीब 15 दिन इन्होंने क्या बड़ौदा के स्टेट फोर्स में लेफ्टिनेंट हुए। इसके बाद 15 दिन के बाद इनके पिता का देहांत हो गया। इनके पिता रामजी सुबेदार की मृत्यु हो गई। भीमराव पर परिवार के दायित्व का भार पड़ गया। इनके पिता के मरण के बाद परिवार का देखभाल करने का भार इनके ऊपर पड़ गया। ತಂದೆಯ ಸಾವಿನ ನಂತರ ಇವರ ಪರಿವಾರವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳೋದು ಇವರ ಭಾರವಾಗಿತ್ತು। ಇವರು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। मगर उनके मन में और भी ऊंची शिक्षा पाने की लालच बनी हुई थी। मगर उनके मन में ऊंची शिक्षा पाने की लालच बनी हुई थी। मगर उनके मन में बहुत ऊंची शिक्षा पाने की ಆಶಾ ಬನಿ ಹುಯಿ ಥಿ। ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಅವರ ತಂದೆ ತೀರೋದ್ರು, ಮನೆಯ ಭಾರ ಎಲ್ಲ ಇವರ ಮೇಲೆ ಬಿತ್ತು, ಆದರೂ ಅವರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮುಂದುವರಿಸೋದ ಬಗ್ಗೆನೇ ಇವರು ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। ತುಂಬಾ ಓದಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇವರ ಆಸೆಯಾಗಿತ್ತು। इसी दौरान बड़ौदा रियासत की तरफ से मेधावी छात्रों को उच्च शिक्षा के लिए विदेश भेजे जाने की योजना के तहत भीमराव का चयन हो गया। इसी दौरान बड़ौदा रियासत की तरफ से मेधावी छात्रों को उच्च शिक्षा के लिए विदेश भेजे जाने की योजना तहत भीमराव का चयन हो गया। बड़ौदा रियासत से कौन मेधावी छात्र रहते हैं उनको विदेश भेजने की एक अवकाश मिल गई। इसमें भीमराव को भी जाने की इच्छा हो गई। ये बड़ौदा रियासत ಅವರ ಮುಖಾಂತರ ವಿದೇಶಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ
ಒಳ್ಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತೆ ಮೇಧಾವಿಯಾದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯನ್ನ ವಿದೇಶಕ್ಕೆ ಕಳಿಸುವ ಒಂದು ಅವಕಾಶ ಬಂತು. ಅದರಿಂದ ಭೀಮರಾವ್ಗೆ ಆಸೆ ಆಯಿತು, ನಾನು ಇದರ ಮೂಲಕ ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಓದ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಆಸೆ ಇವರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬಂತು. अमेरिका में शिक्षा प्राप्त करने के बदले में भीमराव को एक शपथ पत्र पर हस्ताक्षर करने पड़े, जिसके अनुसार शिक्षा प्राप्त करके बड़ौदा रियासत में सेवा करनी थी। अमेरिका की शिक्षा प्राप्त करने के बाद विदेश को जाकर शिक्षा प्राप्त करने के बाद भी आकर हमारे ही रियासत में आप काम करना होगा। इसके बारे में उन्होंने हस्ताक्षर ಶಪಥ ಪತ್ರದ ಹಸ್ತಾಕ್ಷರ ಲಿಖ್ ಲಿಯೆ. ಏನು ಇವರು ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಓದ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು, ಆ ಇಚ್ಛೆಯನ್ನ ಈಡೇರಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಬಂತು. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಇವರು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಹೋಗುವ ಮುಂಚೆನೆ ಇಲ್ಲಿ ಬಡೋದಾ ವಿರಾಸತ್ ಅವರು ಇವರಿಂದ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಂದ ಏನು ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಓದು ಮುಕ್ತಾಯವಾದ ನಂತರ ನೀವು ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿಯೇ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಸ್ಕೊಂಡು ಇವರ ಸಹಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಅವರು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. बड़ौदा रियासत में सेवा करनी थी। जुलाई 1923 के अंत में भीमराव अंबेडकर न्यूयॉर्क, अमेरिका के न्यूयॉर्क में जाकर कोलंबिया विश्वविद्यालय में दाखिल हो गए। इन्होंने बड़ौदा के रियासत के अनुमति पाकर अमेरिका के न्यूयॉर्क जाकर कोलंबिया विश्वविद्यालय में दाखिल हो गए। ಇವರು ಅಲ್ಲಿಂದ ಏನು ಅವರು ಬಡೋದಾ ರಿಯಾಸತ್ ಅವರಿಂದ ಅವಕಾಶ ಏನು ಬಂದಿತ್ತು ಅದನ್ನ ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಪ್ಪಿಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಸಿಕೊಂಡು ಇವರು ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾರೆ. उस समय एक अछूत युवक का विदेश में जाकर शिक्षा पाना कल्पना से परे की बात थी। उस समय एक अछूत युवक की विदेश जाकर शिक्षा पाना कल्पना से बाहर थी। ये कल्पना इनके साथ साथ ये पूरा हो गया। ಏನು ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಒಬ್ಬ ಅಸ್ಪೃಶ್ಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಓದೋದು ಕಲ್ಪನೆಗಿಂತ ನಾವು ಕಲ್ಪನೆನೇ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿತ್ತು. ಅದನ್ನ ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತು ಇವರು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಓದನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತಾರೆ. अमेरिका में जाकर भीमराव अंबेडकर को स्वतंत्र एवं खुला मोहल्ला मिला। अमेरिका को जाकर इनको स्वतंत्रता मिल गई। किससे स्वतंत्रता? जाति से स्वतंत्रता मिल गई। वहां पर जाति की कोई नियम नहीं थी। इವರು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋದ ನಂತರವೇ ಇವರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಂಗೆ ಆಯಿತು. ಏನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ? ಜಾತೀಯತೆಯ ಯಾವುದೇ ನಿಯಮಗಳು ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಇವರು ಸ್ವತಂತ್ರತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದರು. जहां किसी भी प्रकार की जातीय बंधन नहीं था और ना ही जाति आधारित भेदभाव, वहां पर जाति के आधारित कोई भेदभाव उस विश्वविद्यालय में नहीं था। भीमराव का पढ़ाई में खूब मन लगा। अमेरिका में उदार, प्रेम पूर्ण और समानता के व्यवहार ने उन्हें धन भाव के कारण भूखा प्यासा रहकर भी उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए प्रेरित किया। भीमराव को वहां पर जाने से पढ़ाई में बहुत मन लगा। किसके कारण? वहां पर जाति के भेदभाव कोई ನಿಯಮ नहीं था। ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಭೀಮರಾವ್ ಅವರಿಗೆ ಓದಿನ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಮನಸ್ಸಾಯಿತು. ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ? ಅಲ್ಲಿ ಜಾತಿಯ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ನಿಂದನೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ. ಆದ್ದರಿಂದ ಇವರು ತುಂಬಾ ಓದಿನ ಕಡೆ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ಇಟ್ಟರು. परिपूर्ण अमेरिका में उदार, प्रेमपूर्ण और समानता व्यवहार उन्हें धन भाव का कारण भूखा प्यासा रहकर भी उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए प्रेरित किया। वहां पर जाने से रुपयों की क्या कम पढ़ने से भूखा प्यासा रहते थे। इसके साथ साथ भी पढ़ना उनका मन में बहुत इच्छा होता था। ಏನು ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಕಮ್ಮಿ ಬಿದ್ರು, ಹಣ ಕಮ್ಮಿ ಬಿದ್ರು, ಓದಿನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ಮುಡುಪಾಗಿ ಇಟ್ರು. ತುಂಬಾ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಇವರು ಓದೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. वे शराब सिगरेट आदि से दूर रहकर 18 घंटे पढ़ा करते थे। ಇವರು ಏನು ಸಿಗರೇಟ್, ಶರಾಬ್ इससे
दूर रहकर 18 घंटे पढ़ने लगते थे. ಇವರು ಏನು ಕುಡಿಯೋದು, ಸಿಗರೆಟ್ ಕುಡಿಯೋದು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಇದರ ಜೊತೆ ಏನು ಅವರು ಇರಲಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ದೂರ ಇದ್ದು ಏನು 18 ಗಂಟೆ ಓದೋದ್ರಲ್ಲೇ ಮುಳುಗಿರ್ತಾ ಇದ್ರು. इसी दौरान उनकी नजर कमजोर हो गई. इसी दौरान उनकी नजर कमजोर हो गई और उन्हें चश्मा लगाना पड़ा. ಇದರಿಂದ ಅವರು ತುಂಬಾ ಓದ್ತಾ ಇದ್ರು. ಇದು ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅವರಿಗೆ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸ್ದಂಗೆ ಆಯ್ತು. ಕನ್ನಡಕವನ್ನು ಧರಿಸೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. अमेरिका में उन्होंने राजनीति शास्त्र, नैतिक दर्शन शास्त्र, मानव विज्ञान, समाज विज्ञान, अर्थशास्त्र आदि विषय पढ़े. अमेरिका जाने पर वहां पर कोई जाति भेद का नियम नहीं था. इसके साथ साथ इन्होंने वहां पर जाने से राजनीति शास्त्र, नैतिक दर्शन शास्त्र, मानव विज्ञान, समाज विज्ञान, अर्थशास्त्र आदि विषय पढ़े. सन 1915 में उन्होंने एमए तथा 1916 में PhD की डिग्री प्राप्त की. सन 1915ರಲ್ಲಿ ಎಂಎವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ 1916ರಲ್ಲಿ PhD ಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಓದಿನ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಡಿಗ್ರಿಯನ್ನ ಪ್ರಾಪ್ತ ಆಯ್ತು. ಇವರಿಗೆ ಓದಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದ್ರು. ಇದರಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಇವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ತು. सन 1916 में ही डॉक्टर अंबेडकर और अधिक शिक्षा पाने के लिए लंदन पहुंचे. अमेरिका के बाद उन्होंने लंदन भी पहुंचे. उच्च शिक्षा पाने के लिए वहां लंदन पर पहुंचे. 1916 को 1916ರಲ್ಲಿ ಅಮೆರಿಕಾದಲ್ಲಿ ಓದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಎಂಎ ಪದವಿನ ಪಡೆದ್ರು. ಇದರ ಜೊತೆ PhD ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಅನ್ನ ಪಡೆದ್ರು. ಇದಾದ ನಂತರ 1916 ಇವರು ಲಂಡನ್ಗೆ ಉನ್ನತವಾದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೊರಟರು. लंदन के प्रोफेसरों ने उन्हें डॉक्टर ऑफ साइंस की तैयारी करने की अनुमति दे दी. वहां लंदन पर जाने से वहां के प्रोफेसर ने इनको डॉक्टर ऑफ साइंस के बारे में पढ़ने की अनुमति दे दी. उन्होंने तुरंत शोध कार्य आरंभ किया. उन्होंने वहां पर लंदन पर पहुंचने के बाद इन्होंने वहां डॉक्टर ऑफ साइंस की शोध कार्य आरंभ किया. ಅಲ್ಲಿ ಹೋದ ನಂತರ ಏನು ಇವರು ಉನ್ನತ ವ್ಯಾಸಂಗಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಓದನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರು. इसी बीच उन्होंने बड़ौदा के दीवान ने एक पत्र लिखा कि छात्र वृत्ति की अवधि खत्म हो गई. इसी बीच उन्हें बड़ौदा के दीवान, बड़ौदा रियासत के दीवान ने इनको पत्र लिखे. उसमें क्या था? आपकी छात्रवृत्ति की अवधि खत्म हो गई है, अब आप वापस आइए. ಏನು ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನ ಮುಗಿತು, ಇಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತಹ ಅವಧಿ ಮುಗಿತು, ಈಗ ನಮ್ಮ ರಿಯಾಸತ್ಗೆ ವಾಪಸ್ಸು ಬನ್ನಿ ಅಂತ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದು ಅವರು ಕಳಿಸಿದ್ರು. अतः तुरंत वापस लौटकर शपथ पत्र की शर्तों के अनुसार बड़ौदा रियासत की 10 वर्ष तक सेवा करो. अतः वापस लौटकर आप वापस आकर आपने क्या शपथ पत्र में हस्ताक्षर किए थे, शर्त को मानकर हस्ताक्षर किए थे, उसके अनुसार आप यहाँ पर काम कीजिए. ಏನು ಮೊದಲಿಗೆ ಅವರು ಬಡೋದಾ ರಿಯಾಸತ್ತಿಂದ ಏನು ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನ ಬರೆಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಅವರ ಸಹಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿತು ನಿಮ್ಮ ಅವಧಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಅವಧಿ ಮುಗಿತು, ಈಗ ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತ ಲೆಟರ್ನ ಬರೆದ್ರು. डॉक्टर अंबेडकर को अपनी पढ़ाई बीच में ही छोड़नी पड़ी. वापस आने के लिए उनकी पढ़ाई बीच में ही छोड़कर उन्होंने वापस आए. ತಮ್ಮ ಓದನ್ನ ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ವಾಪಸ್ ಅವರು ಬಂದರು. भारत रवाना होने से पूर्व उन्होंने विश्वविद्यालय से एक अनुमति ले ली कि अक्टूबर 1921 तक अधूरी पढ़ाई पूरी की जा सकती है. भारत रवाने होने से पहले ಭಾರತಕ್ಕೆ ಬರುವ ಮುಂಚೆ ಆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಒಂದು ಓದಿನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇದನ್ನ ತಗೊಂಡು ಬಂದ್ರು. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 1921 ಒಳಗೆ ನೀವು ಈ ಓದನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ. 21 अगस्त
1917 को डॉक्टर अंबेडकर बॉम्बे पहुंचे 1917 ಅವರು ಭಾರತಕ್ಕೆ ವಾಪಸ್ ಬಂದರು। बड़ौदा रियासत की शर्त के अनुसार डॉक्टर अंबेडकर ने सैन्य सचिव के पद पर कार्य आरंभ किया। बड़ौदा रियासत के शर्त के अनुसार उन्होंने उस रियासत के पद का कार्य आरंभ किया। ಏನು ಷರತ್ತನ್ನ ಹಾಕಿದ್ರು ಆ ಷರತ್ತಿನ ಪ್ರಕಾರ ವಾಪಸ್ಸು ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆ ರಿಯಾಸತ್ತಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರು। मगर इतने उदार महाराजा की बड़ौदा नगरी में संसार के महान विद्वान को छूत छात की दोषित भावना के कारण रहने के लिए कोई मकान नहीं मिला। मगर भारत वापस आने के बाद इन्होंने काम करना प्रारंभ किया। वहाँ के विद्वान लोग छूत छात के कारण इनको कहाँ पर मकान नहीं दिए गया। ಇವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಏನು ಲಂಡನ್ ಇಂದ ವಾಪಸ್ ಬಂದ್ರು ಕೆಲಸವನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। ಆದರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇದ್ದ ವಿದ್ವಾನರು ಇವರಿಗೆ ಎಲ್ಲೂ ಮನೆ ಕೊಡದಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು। वे नाम बदलकर पारसी धर्मशाला में रहने लगे। इनको कहां पर भी मकान नहीं मिला। इसके कारण नाम बदलकर अंबेडकर जी ने नाम बदलकर पारसी के धर्मशाला पर रहने लगे। पारसी इವರು ತಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪಾರ್ಸಿ ಅವರ ಧರ್ಮಶಾಲೆಗಳು ಇರ್ತಿತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೊಂಡ್ರು। मगर पारसियों को जब उनकी जाति का पता चला तो उन्होंने भी डॉक्टर अंबेडकर को अपमानित करके खदेड़ दिया। मगर पारसियों को इनके जाति के बारे में पता चला तब वहां से भी इनको बाहर निकाल दिया। ಇವರ ಜಾತಿಯ ಬಗ್ಗೆ ಪಾರ್ಸಿಯವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಇದರಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಕಳಿಸಿದ್ರು। कितना मजबूत रहा होगा डॉक्टर अंबेडकर का जिगर। कितना मजबूत होगा ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾ ಜಿಗರ್। ಇವರ ಮನಸ್ಸು ಎಷ್ಟು ಕಠೋರವಾಗಿತ್ತು ಆ ಅವಮಾನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇವರು ತಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು। जो इतने जुल्म सह कर भी प्रगति पथ पर अग्रसर होते रहे। इतना जुल्म सह कर भी इन्होंने आगे चलना सीखे। ಏನು ತುಂಬಾ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನು ನೋಡಿ ಇವರು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಲಿಲ್ಲ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಹೋದ್ರು। डॉक्टर अंबेडकर ने एक जगह लिखा भी है। वर्षों का समय बीत जाने पर भी पारसी सराया में मेरे साथ हुआ दुर्व्यवहार का स्मरण करते ही मेरी आंखों में आंसू छलक पड़ती है। बहुत साल हो गए पारसी में क्या हुआ था इसके बारे में इन्होंने याद करने से इनके आंखों में पानी छलक रहा था। ಏನು ಪಾರ್ಸಿ ಧರ್ಮಶಾಲೆಯಿಂದ ಇವರಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಕಳಿಸಿದ್ರು ಅದನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ತುಂಬಾ ವರ್ಷಗಳ ಆದ್ರೂ ಅದನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ಇವರ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಾ ಇತ್ತು। अपनी योग्यता के बल पर और जीवन के प्रगति पथ पर तेजी से अग्रसर होने के दृढ़ संकल्प के कारण डॉक्टर अंबेडकर 1918 में 450 के मासिक वेतन पर सिडनेहम कॉलेज मुंबई में प्रोफेसर के पद पर नियुक्त हो गए। अपनी योग्यता के बल पर और जीवन के प्रगति पर तेजी से अग्रसर होने की दृढ़ संकल्प के कारण इन्होंने 1918 में 450 के मासिक वेतन पर सिडनीहम कॉलेज मुंबई के प्रोफेसर के पद पर नियुक्त हो गए। ಇವರು ಇಷ್ಟನ್ನೆಲ್ಲ ಕಠಿಣತೆನ ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತು ಇವರ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಮುಂಬಯಿಯ ಸಿಡ್ನಿಹಮ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ನಿಯುಕ್ತ ಹೊಂದಿದರು। यह नौकरी उन्होंने वेतना में से कुछ पैसा बचाकर लंदन जाकर अधूरी पढ़ाई पूरी करने के लिए की थी। यह नौकरी उन्होंने क्या नौकरी वहां पर प्रोफेसर के नौकरी करते थे इसके साथ साथ उनको क्या वेतन आती थी इसमें बचाकर उन्होंने लंदन जाकर उनकी शिक्षा पूरा करने की प्रयत्न कर रहे थे। ಏನು ಅವರಿಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅವರು ಸೇರಿದ್ರು ಅದರಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು 450 ರೂಪಾಯಿನ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಲಂಡನ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪೂರ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇತ್ತು। सिडनीहम कॉलेज में भी जातिवादी मानसिकता
कि सवर्णों ने उन्हें प्रताड़ित करना नहीं छोड़ा। उस कॉलेज में भी इनको ಜಾತಿ के कारण इनको बहुत कष्ट देते थे। ಜಾತಿಯ ಕಾರಣದಿಂದ ಆ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಇರೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ। जाति आधार पर होने वाले अत्याचार कभी कभी डॉक्टर अंबेडकर को एक सोचने के लिए बाध्य कर देते कि इस अन्याय को मिटाने के लिए हमें बंदूक उठा लेनी चाहिए। जाति आधार पर होने वाले अत्याचार, जाति के कारण मेरे पर क्या अत्याचार हो रहा है, इसको मिटाने के लिए मैं बंदूक उठाना चाहिए। ಏನು ಇವರು ಅಲ್ಲಿ ಜಾತಿಯ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಿಯಮಗಳಿತ್ತು ಅದನ್ನು ನೋಡಿ ನೋಡಿ ಸಾಕಾಗಿ ಇವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ತಿತ್ತು, ಬಂದೂಕನ್ನ ಎತ್ತಬೇಕು ನಾನು ಅನ್ನೋದು ಇವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು। ಮಗರ್ ಧನ್ಯ ಹೈ, ಆದರೆ ಅವರು ಅಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು, ಹಿಂಸೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ। ಧನ್ಯ ಹೈ डॉक्टर अंबेडकर, उन्होंने तलवार या बंदूक का नहीं अहिंसात्मक तरीके से अपने समाज के कष्टों को दूर करने का निर्णय लिया। इन्होंने हिंसा नहीं करना चाहते थे, अहिंसा के बल पर इन्होंने सारा काम करते थे। ಇವರು ಏನು ಅವರ ಜಾತಿಯ ಮೇಲೆ ಏನು ಶೋಷಣೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಅದನ್ನು ಹಿಂಸೆಯಿಂದ ಮಾಡಬಾರದು, ನಾನು ಅಹಿಂಸೆಯ ತತ್ವದಿಂದಲೇ ಇದನ್ನ ನಿರ್ಮೂಲ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇವರ ತತ್ವ ಆಗಿತ್ತು। जब उन्होंने अपने लिए या अपने बीवी बच्चों के लिए नहीं अपितु सदियों से पीड़ित समाज की पीड़ा दूर करने का बीड़ा उठाया। अपने बच्चे या बीवी के लिए नहीं, सारे लोगों के लिए इस पीड़ा को दूर करना चाहते थे। ಏನು ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಅಲ್ಲ, ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಜನರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇವರು ಮುಂದೆ ನಡೆದರು। उन्होंने वंचित एवं पीड़ित समाज को जागरूक करना आरंभ